नमस्कार माझ्या बालमित्रांनो, सगळे कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. आपला आज पूर्ण शाळा बंद होऊन वर्ष झालेलं आहे. पण आपल्या शिक्षणामध्ये खंड पडलेला आहे का? नाही. तर शिक्षण आपलं सुरू आहे. सगळ्यांना सुप्रभात. गुड मॉर्निंग. आता आपण या आगळ्या वेगळ्या ऑनलाईन शाळेमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. सहर्ष स्वागत करते. सुस्वागतम. आता ही आगळी वेगळी अशी ऑनलाईन शाळा कोणी आपल्याला सुरू केलेली आहे? तर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद शिक्षण सुरू. मी मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती संजना विश्वनाथ गुरव. माझी शाळा सावित्रीबाई फुले बाल विकास प्राथमिक विद्या मंदिर चुनावट्टी. तर आज आपण या ऑनलाईन शाळेमध्ये एक छोटासा घटक सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक सुंदर अशी मी छोटीशी 4 कडव्याची कविता ऐकवते. बघा हा. हळूच या हो हळूच या, हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, गोड सकाळी ऊन पडे, दव बिंदूंचे पडती सडे, दव बिंदूंचे पडती सडे, हिरव्या पानातून वरती एवोनी फुलली जगती, हिरव्या पानातून वरती एवोनी फुलली जगती, हृदये अमुची वलीशी, परिगंधाच्या मदिराशी, परिगंधाच्या मदिराशी, हसून डोलून देतो उधळून, हसून डोलून देतो उधळ, सुगंध या तो सेवाया, सुगंध या तो सेवाया, हळूच या पण हळूच या, हळूच या पण हळूच या. बघा, मी सगळ्यांना ह्या कवितेमध्ये हळूच यायला म्हटलेलं आहे का आज आपला जो घटक आहे की नाही तो सुद्धा सुंदर आगळा वेगळा असा घटक आहे. तर आजचा आपला विषय आहे मराठी. आजचे दिनांक आहे 13/3/2021. सुविचार आहे सुसंगती सदा घडो. आणि आजचा आपला घटक आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न. कविता आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तर असतेच हा, पण आज हा जरा आगळा वेगळा काहीतरी प्रश्न वेगळा आहे. म्हणजे हा तुम्हाला स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप ह्या परीक्षेला हा सगळ्यात महत्वाचा अभ्यास आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर बघा हा, या कवितेचं पहिल्यांदा काय कुठले नियम लक्षात ठेवायचे आहेत? कवितेवरील प्रश्न सोडवताना घ्यावयाची काळजी तर कुठली? आपला 1 नंबर आहे कविता काळजीपूर्वक वाचा व प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घ्या. म्हणजे कविता आपण स्वतः मनात वाचायची आहे आणि त्याचा अर्थ आपण आपल्या मनात तो समजून घ्यायचा आहे. दुसरा जो आहे कवितेतील विशेष शब्दांकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. काही त्याच्यामध्ये समानार्थी शब्द विचारलेले असतात. मग त्या शब्दांकडे मग आता तो आपल्या प्रश्नामध्ये पण असेल म्हणून अशा प्रकारे त्या कवितेतले जे काही विशेष शब्द आहेत त्या शब्दांकडे बारकाईने आपण लक्ष द्यायचं आहे. पहिल्या प्रश्नांचे उत्तर पहिल्या कडव्यात असेल असे नाही. म्हणजे पहिला तुम्हाला असं वाटत असेल चला आता हा पहिला प्रश्न आहे म्हणजे हा कवितेच्या पहिल्याच कडव्यात असेल असा नाही, तो मध्ये कुठेही असेल. त्यासाठी आपल्याला कवितेचं बारकाईने वाचन आणि त्याचा अर्थ समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे पळत पळत कविता वाचायची नाही किंवा प्रश्न वाचून काहीही उत्तर द्यायचं नाही. म्हणजे आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. 4 पर्यायामधला
कुठलाही आपण एक पर्याय निवडायचा नाही. तर त्याचा अर्थ पहिला समजून घ्यायचा आणि मग त्या कवितेला हे उत्तर साजेसं आहे का, बरोबर आहे का, हे आपण घ्यायचं आणि नंतरच त्याला टिक करायचं आहे. तर आपली आता पहिली कविता बघा. सगळेजण मामाच्या गावी आता जाणार मे मध्ये. मे महिना जवळच आलेला आहे. हा, त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपण मामाच्या गावी जातो. म्हणजेच आजोळी. आजोळी म्हणजेच मामाच्या गावी. म्हणजे ह्या मामाच्या गावी जाताना काय काय कसे कसे वर्णन केलेले आहे त्यात आपण ती कविता पहिली वाचन करायची. वाचन केल्यानंतर त्या कवितेतला अर्थ जो काही असेल तो आपल्या मनात समजून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या प्रश्नांना सोडवायला सुरुवात करायची आहे. मग आता मी कवितेचं पहिलं वाचन करते, तुम्हाला समजावून सांगते आणि त्यानंतर प्रश्न देणार आहे. बघा. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलाची जोडी हो, कशी दौडत येई मला आजोळी घेऊन जाई हो, नाही बिकट घाट सारी सपाट वाट, मऊ गालीचे ठाई ठाई हो, शिळ घालून मंजुळ वाणी हो, पाजी बैलाना ओहळ पाणी हो, गाई किलबिल विहंग मेळा, बाजरीच्या शेतात करी सळसळ वात. बघा आता याच्यामध्ये काही शब्द आपल्याला वेगवेगळे आलेले आहेत. आता आपण मामाच्या गावी चाललेलो आहोत असं समजा. सगळेजण मामाच्या गाडीत बसलेले आहोत, बैलगाडीमध्ये किंवा आपली मामाची असते की ना, आपण सगळ्यांना आवडत असेल बैलगाडीमध्ये जाणं. आपण खास त्यासाठी काय करतो, बैलगाडीत बसण्यासाठी मामाच्या गावी जातो आणि मामाला म्हणतो की आम्हाला जरा फेरफटका मारून ये रे मामा, असं आपण म्हणतो. का तर आपल्याला मुंबईमध्ये हे असलं काही सुख अनुभवायला मिळत नाही. मग आपण अशा वेळेला कुठे जातो, आपण आपल्या गावी जातो. मग ते छान असं सुंदर बैलगाडीत बसल्यावर जो आपल्याला, जो आपण कारमध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये जो आनंद आपल्याला मिळत नाही, तो ह्या आपल्याला 2 चाकी असलेल्या बैलगाडीमध्ये मिळतो. तो खरा आनंद असतो आपला. चला तर आता आपण मामाच्या गावी जाऊया. तर मामाच्या गावची जी गाडी आहे ती कशी आहे, रंगीत आहे. आणि बैल कसे आहेत तर खिल्लारी जोडी आहे. पळत पळत मस्त छान त्याच्या गळ्यामध्ये सजवलेला असा बैल आहे आणि तो पळतोय अशी ती बैलाची जोडी आहे. आणि कशी दौडत दौडत म्हणजे पळत पळत धावत धावत. आजोळी म्हणजे काय, आजोळ म्हणजे आपल्या, आपण मामाच्या गावी म्हणतो ना आपलं मामा, त्याला आजोळ असे म्हणतात. नाही बिकट घाट म्हणजे जो वळणावळणाचा डेंजर असा घाट असं म्हणतो की नाही, कोकणामध्ये जाताना किंवा इतर आपल्याला नाशिक शिर्डी इकडे जाताना जो घाट असा भयानक लागतो ना, तो घाट नाही. तर कसं आहे, व्यवस्थित म्हणजे काही डेंजर म्हणजे धोकादायक असा घाट नाहीये. तर सारी सपाट वाट आहे. कशी आहे वाट, सपाट आहे म्हणजे सरळ सरळ रस्ता आहे. आणि मऊ गालीचे ठाई ठाई, जे म्हणजे हिरव्यागार गवताने जे गवत असं पसरलेलं आहे आणि जणू तो काय वाटतोय प्रत्येक ठिकाणी गालीच्या पसरला असा वाटतो. शीळ म्हणजे काय, शिट्टी वाजवत मंजूळ गाणी गात जाई हो. आणि पाजी बैलांना ओहळ पाणी हो, म्हणजे बैलांना पाणी पाजून. आणि कोणाची किलबिल येते, विहंग म्हणजे कोण, पक्षी. या कवितेमध्ये कवीला इकडे विहंग असे म्हटलेलं आहे. विहंग म्हणजे पक्षी. तर तो पक्ष्यांचा किलबिलाट गाणं ऐकत जाई हो असं म्हणतात. आणि बाजरीच्या शेतात तरी सळसळ वात, बाजरीचं शेत आहे आणि शेतात वात म्हणजे कोण, वारा. मग तो वारा जो आहे बाजरीच्या शेतामध्ये तो सळसळ करत आहे. बघा, अशा प्रकारे आपण ह्या कवितेचा पहिला अर्थ आपल्याला कोणी तिथे सांगायला नसणार आहे, पण ज्यावेळेला आपण परीक्षेला असणार आहोत तो आपल्या मनात आपण अर्थ त्याचा समजून घ्यायचा. म्हणजे अशा प्रकारे त्या कवितेचं पहिलं वाचन करायचं, त्या शब्दांचा, त्या अर्थांचा मनात आपल्याला आपण त्याचा अर्थ समजून घ्यायचा. नंतर आपण कुठे जाणार आहोत, आता आपल्या प्रश्नाकडे जाणार आहोत. मग आता मी काही ह्या कवितेचं, आता सगळ्यांनी ह्या कवितेचं पहिलं वाचन करा. कोणाला एक मी पहिलं वाचायला सांगते म्हणजे तुमच्या काही लक्षात येईल. मृण्मयी, तू कविता वाच, बाकीच्यांनी पण मनात वाचायचंय, मोठ्याने माईक ऑन करून एकानेही वाचायचं नाही. मृण्मयी, तुझा माईक ऑन कर आणि या कवितेचं वाचन कर.
मृण्मयीचा आवाज येत नाहीये. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लार बैलांची जोड हो, कशी जोडी हो, येई हो मला आजोळी 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 घेऊन जाई हो, नाही हो, नाही बिकट घाट सारी सपाट वाट, मऊ गालीचे ठाई ठाई हो, शीळ घालून उंच पाणी हो, पाजी बैलांना ओहळ पाणी हो, गाई किलबिल विहंग मेळा बाजरीच्या शेतात करी सळसळ वात म्हणजे वारा. बघा, अशा प्रकारे आपण ह्या कवितेचं वाचन पण केलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला सगळं समजलेलं आहे. तर आता आपण प्रश्नाकडे जाऊया. कुठले प्रश्न आहेत बरं ह्या कवितेवर? पहिला प्रश्न आलेला आहे बघा. तयाबला मी विचारते बघा. आता काय विचार आहे? मामाची रंगीत गाडी कोठे चालली आहे. आता हे इकडे हा प्रश्न विचारला आणि ह्याला हे असे 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायामधला एक पर्याय आपण तिथे निवडायचा आहे. मग त्या ह्याचं उत्तर मला तयाब सांग बरं, कुठलं येणार आहे? माईक ऑन कर. शेतात. घरी बघा, मामाची रंगीत गाडी कोठे चालली आहे. कोठे चालली आहे, लक्ष घ्या, लक्षात द्या. वेदिका चौधरी तू सांग. हो, व्हेरी गुड. आता असं आपल्याला सगळ्यांना उत्तर असं सांगून. ओके ओके, ऐकायला आलं. सगळ्यांनी नाही बोलायचं, ज्याला मी सांगितलं होतं त्यांनीच बोलायचं होतं. वेदिका तू बोल जरा मोठ्याने, व्यवस्थित सांग. वेदिका माईक ऑन कर तुझा. बघा, मामाची रंगीत गाडी कोठे घेऊन चालली आहे, तर आपल्याला आजोळी घेऊन चाललेली आहे. आता आपण आजोळी गेलेल्या आहोत. आता माईक बंद करा बाळवणं, सगळ्यांनी आपला माईक बंद करा. आता आपल्याला दुसरा प्रश्न येणार आहे. त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला विवेक सांगणार आहे. बाकीचे माईक बंद करणार आहात आणि मला विवेकचाच माईक फक्त ऑन दिसणार आहे. बघा, पक्षी ह्या शब्दाला कोणता समानार्थी शब्द या कवितेत आला आहे? बघा, त्याला 4 इकडे पर्याय दिलेले आहेत. बघा, मी आता एकदा सांगते. विहंग. व्हेरी गुड. म्हणजे व्हेरी गुड बरोबर. सगळ्या ऐकायला आलं मला. तर काय सगळ्यांनी म्हणजे तुम्हाला काहींनी लक्ष दिलेलं आहे, त्याच्यामुळे विहंग हा शब्द लगेच आला. आपल्या ह्या कवितेत खग म्हणजे पण पक्षी, पाखरू म्हणजे पण पक्षी, पण विहंग हा या कवितेमध्ये शब्द आलेला आहे. हे तुम्ही चांगलं लक्षपूर्वक ऐकलं म्हणून चटकन उत्तर सांगता आलं. म्हणजे अशाच प्रकारे त्या कविता वाचन करणार आहोत. त्या कवितेचं वाचन आपण नीट लक्षपूर्वक केलं की आपल्याला उत्तर चटकन देता येतं. आता तिसरा प्रश्न आपल्याला मी कोणाला विचारणार आहे? तनुजाला विचारते. तनुजाचाच फक्त माईक ऑन असेल, बाकी माईक बंद करणार आहात. मामाच्या गावाला जाणारी वाट कशी आहे? बघा, 4 पर्याय आलेले आहेत.
4 पर्यायामधले एक पर्याय निवडायचा आहे. मामा सपाट 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 आता मी हा प्रश्न विवेक सपाट आता हा प्रश्न मी विवेकला विचारला होता की नाही, मग मला विवेकनेच उत्तर द्यायला हवं होतं. बाकीचे सगळेच बोलायला लागलेले आहेत. मग मी काय सांगितलेलं आहे, माझी सूचना नाही तुमच्या लक्षात आली की आपला सगळ्यांचा माईक बंद, फक्त मी ज्याला विचारणार आहे त्याचाच माईक ऑन असणार आहे. मग आता विवेक तू सांग ह्या प्रश्नाचं उत्तर. विवेक सांग. सपाट बरोबर आहे. काय आलं उत्तर? मामाच्या गावाला जाणारी वाट कशी आहे? सपाट आहे. ओके. आता आपण ही आपली एक कविता झाली आणि प्रत्येक कवितेला 3च प्रश्न असतात, जास्त प्रश्न नसतात. मग आता आपण दुसऱ्या कवितेकडे जाणार आहोत. तर दुसरी कविता बघूया कुठली आहे ती. अरे वा, आपल्या आपण छोटस बाळ होतं की नाही, तेव्हा आपले बाळ असताना आपले कसे लाड असतात ते लाडाचं ह्या कौतुक वर्णन ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. बघा हा. लाडका माझा बाळ, लाडका माझा बाळ, गळा मोत्याची माळ, गळा मोत्याची माळ, बसायला रंगीत पाट. बघा त्याला बसायला कुठला पाट लागतो? रंगीत. मम करायला चांदीचे ताट, मम करायला चांदीचे ताट. मम म्हणजे जेवायला, जेवायला साधं ताट नाही लागत त्याला, त्याला कुठलं लागतं? चांदीचे ताट. नका विचारू त्याचा न्याहारीचा थाट, नका विचारू त्याचा न्याहारीचा थाट. न्याहारी म्हणजे नाश्ता. न्याहारीला खातो चिवडानी लाडू, न्याहारीला खातो चिवडानी लाडू. पाणी प्यायला त्याला चांदीचा गडू. पाणी कशामध्ये पितो? तर चांदीच्या गडूमध्ये. पाणी प्यायला त्याला चांदीचा गडू. जेवण त्याचे साधे फार. बघा, जेवण त्याचे साधे फार, दही दूध भात आणि दूध भात आणि दही भात. बघा जेवण त्याचे साधं आहे, दूध भात आणि दही भात. त्याला नाही खोड. बघा त्याला नाही खोड. भातावर पाहिजे लोणच्याची फोड. बघा साधं जेवण असलं तरी पण त्याला काय पाहिजे? पाहिजे त्याला लोणच्याची फोड. हे त्याचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. अशा माझ्या बाळाला लागला सगळ्यांचा लळा, अशा माझ्या बाळाला लागला सगळ्यांचा लळा. गोकुळातल्या कृष्णासारखा वाढू दे लाडात. आई काय म्हणते की जसा कृष्ण गोकुळात जो लाडामध्ये वाढला, तसा हे माझं छोटस बाळ आहे, हे माझं छोटस बाळ कशात वाढू दे? लाडात, प्रेमात वाढू दे, असं तिचं म्हणणं आहे. बघा हा, असं हे गुणी छोटस बाळ, पण त्याचा काय थाट माट आहे बघा. त्याला चांदीशिवाय ताट आणि गडू लागत नाही. आणि जेवण मात्र असतं त्याचं कधी कसं? साधं. पण मात्र त्याला चव बघा कशी आहे ती. चवीसाठी तो काय करतो? लोणच्याची फोड लागते त्याला. या छोट्याशा बाळाला लोणच्याची फोड हवी. आणि आईचं म्हणणं काय आहे की माझं हे बाळ जे आहे, ह्या माझ्या बाळाला कोणासारखा वाढू दे? कृष्णासारखा. कृष्णासारखा. कृष्ण जसा गोकुळात सगळ्यांचा लाडका होता, प्रेमामध्ये वाढला, सगळ्यांनी त्याचे प्रेम भरभरून प्रेम केलं त्याच्यावर, तसं ह्या माझ्या गुणी बाळावर सुद्धा सगळ्यांनी प्रेमात, लाडात अशा प्रकारे वाढू दे. अशा प्रकारे हे ह्या कवितेत सुंदर आणि सुशब्दात असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ह्या कवितेचं आपण काय करायचं? पहिलं वाचन करायचं छानपैकी, सुंदरपैकी. वाचन झालं की त्यामध्ये काय आहे ते शोधायचं. नंतर आपण प्रश्नाचं वाचन करायचं. प्रश्नांमध्ये विचारलेल्या पर्याय त्याला योग्य आहे का हे पहिलं निवडायचं आहे. म्हणजे आपण कविता भरभर वाचली, चला लाडका माझा बाळ, गळ मोत्याची माळ, बसायला रंगीत थाट, मम करायला जातीचे ताट, असं न वाचता त्या प्रत्येक ओळीचं लाडका माझा बाळ जर आपण छान अशी गोड वाचली, लाडका माझा बाळ, गळ्या मोत्यांची माळ, म्हणजे त्याच वेळेला आपण जे वाचन करणार आहोत त्या वाचनामध्येच आपल्याला त्याचा अर्थ समजून येतो. आपण जर असे भरभर 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 वाचत गेलं तर त्यातला आपल्याला काहीही अर्थ समजत नाही. आणि जो आपल्याला प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर कळणार नाही. म्हणजे ती वाचताना सुद्धा, त्याचं वाचन करताना सुद्धा गोड मंजूळ असं वाचन करायचं आहे. लक्षात आलं? मग आता मला ह्याचं वाचन सिद्धी. कविता.
लाडका माझा बाळ, गळा मोत्याची माळ, बसायला रंगीत पाट, मम चांदीचे ताट, नका विचारू त्याला त्याचा नाहिऱ्याचे ताट, न्याहारीचा थाट, न्याहारी चिवडानी लाडू, पाणी प्यायला त्याला चांदीचे गडू, जेवणाचे ताट साधे फार, दूध भात आणि दही भात, त्याला नाही खोड, भातावर पाहिजे लोणच्याची फोड, अशाला माझा बाळाला लागला सगळ्यांचा लळा, गोकुळातल्या कृष्णासारखा वाढू दे लाडात. बघा. आता अजून हर्षित वाचणार आहे. टीचर मी वाचू. हर्षितला सांगितलं ना मी बाळानो. तुमचं प्रत्येकाचं नाव मी क्रमानेच घेते. क्रमाने तुमचे रेझेंट आहेत त्याप्रमाणेच नाव घेणार आहे. त्यामुळे बाई असं बोलू नका. बाई मी वाचते. हा वाच. आता ती कशी वाचते बघूया. कविता. लाडका माझा बाळ, गळा मोत्याची माळ, बसायला रंगीत पाट, मम्मा करायला चांदीचे ताट, नका विसरू त्याचा न्याहारीचा थाट, न्याहारीला खातो चिवडा आणि लाडू, पाणी प्यायला त्याला चांदीचा गडू, जेवण त्याचे साधे फार, दूध भात आणि दही भात, त्याला नाही खोड, भातावर पाहिजे लोणच्याची फोड, माझ्या बाळाला लागला सगळ्यांचा लळा, गोकुळातल्या कृष्णासारखा वाढू दे लाडात. हा. भक्ती तू वाच बघा. कविता. लाडका माझा बाळ, गळा मोत्याची माळ, बसायला रंगीत पाट, मम करायला चांदीचे ताट, नका विचारू त्याचा न्याहारीचा थाट, न्याहारीला खातो चिवडा आणि लाडू, पाणी प्यायला त्याला चांदीचा गडू, जेवण त्याचे साधे फार, दूध भात आणि दही भात, त्याला नाही खोड, भातावर पाहिजे लोणच्याची फोड, अशा माझ्या बाळाला लागला सगळ्यांचा लळा, गोकुळातल्या कृष्णासारखा वाढू दे लाडात. ओके. कळालं. म्हणजे वाचन पण आपलं छान असं सुंदर कवितेमध्ये झालं पाहिजे तर आपल्याला त्याचा अर्थ समजून येतो. कसंही भरभर वाचायचं नाही. यादवी, आता तुला प्रश्न येणार आहे या कवितेवर. आता कविता सगळ्यांनी मनात वाचलेली आहे, त्याचा अर्थ सगळ्यांना समजलेला आहे. आता मी त्याच्यावर यादवीला प्रश्न विचारते. ती मला तिचाच माईक ऑन असेल, बाकीच्यांचे माईक बंद असणार आहात. बरोबर. बाकीचे माईक बंद केले. आता यादवीला माझा प्रश्न आहे. बघा. बाळ जेवताना काय खातो? बाळ जेवताना काय खातो बघा. आता बघा. आता आपण ह्या कवितेचा पण त्यात तुम्हाला अर्थ त्याचा अजून नीट व्यवस्थित समजलेला नसेल. बरोबर की नाही? गणेश तू सांग काय येणार आहे? सर्व पर्याय बरोबर. दही भात.
बरोबर आहे. बघा हा, त्याला काय सगळे सांगितलेलं पर्याय आहे? बरोबर. एक मिनिट ऐका. लोणचे पर्याय बरोबर. आता सगळ्यांनी उत्तर दिलं तर बरोबर येणार आहे का आपल्याला? बघा हा, त्याला दूध भात लागतं, दही भात लागतं. तुम्हाला सांगितलं ना त्याचं जेवण कसं आहे, साधं आहे जेवण. आपण कविता वाचताना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ती कविता वाचताना आपण लक्षपूर्वक वाचली पाहिजे. त्याचं जेवण कसं आहे, साधं आहे. दही भात आणि दूध भात साधं आहे, पण त्याला जेवताना काय लागतं सांगितलेलं आहे, लोणच्याची फोड. लोणच्याची फोड लागते, म्हणजे इकडे त्याचं उत्तर काय येणार आहे, लोणचे. हा, हे उत्तर त्यातलं वैशिष्ट्य आहे की नाही. त्याचं जेवण तर आहेच ते दही भात आणि, पण त्याला त्याच्यासोबत काय लागतं ते त्याच्यासाठी अशा प्रकारे फसवे प्रश्न असतात, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला चौथा पर्याय दिलाय, सर्व पर्याय बरोबर असं दिलेलं आहे. पण त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपण ती लक्षपूर्वक कविता वाचली पाहिजे, त्याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे आणि नंतरच त्याचा उत्तराला आपल्याला क्लिक करायचं आहे. दुसरा प्रश्न येतोय आपल्याला. बघा, आता मी हा प्रश्न शीतलला विचारते. बाळ चांदीचा गडू कशासाठी वापरतो? हे 4 पर्याय आहेत. ह्या 4 पर्याय मधला पाणी पिण्यासाठी. बरोबर, पाणी पिण्यासाठी आपल्याला त्याचा तो गडू आहे, त्याला काय करतं, जेवायला कसलं ताट लागतं, चांदीचे ताट. आणि पाणी प्यायला काय लागतं, चांदीचा गडू. भारी मोठा छोटासा आहे बाळ, पण थाट मात्र त्याचा भारी आहे. असा हा आमचा गुणी बाळ आहे आणि त्याचा थाट आहे फार भारी. बघा, अशा प्रकारे प्रश्नांची उत्तर. तिसरा प्रश्न आता जो आहे तो भक्तीला विचारते. भक्ती, हो टीचर. हा जो आहे, बाळ कोणासारखा वाढावा असे आईला वाटते? हे 4 पर्याय आहेत. तर ह्या 4 पर्याय मधला गोपाळ कृष्णासारखा. श्रीकृष्णासारखा. ओके ओके, सगळ्यांनी उत्तर दिलं तर कसं वाटतं, बरोबर नाही ना, म्हणून नका देऊ. बघा, तर काय करायचं आहे, श्रीकृष्णासारखा. पण आपलं गोपाळ कृष्णासारखा कोण बोलतय, म्हणजे आपल्या पर्यायामध्ये जो शब्द नाही तो बोलतायत. म्हणजे काय, आपलं पटकन चटकन उत्तर सांगण्याचा उत्साह तुमचा, बरोबर की नाही. हा, पण आपण तो कुठल्याच, म्हणजे कशासाठी हा प्रश्न, आपल्याला ही जेव्हा स्पर्धा परीक्षा असते त्यासाठी आपल्याला चाणाक्ष राहावं लागतं. सतर्क असलं तरच आपण त्या प्रश्नाचं उत्तर योग्य पर्यायाला आपण क्लिक करणार आहोत. आपण असं घाई गडबडीत केलं की आपल्याला ते उत्तर आपलं चुकणार आहे. मग त्यासाठी आपण काय करायचं आहे, त्या कवितेचं वाचन व्यवस्थित करायचं आहे, प्रश्नाचं उत्तर तर समजून घ्यायचं आहे, नंतर आपण त्याला क्लिक करणार आहोत. समजलं? अशा प्रकारे आपण 2 कविता पाहिल्यात. अजून एक तिसरी कविता पाहूया. काय, म्हणजे तुम्हाला त्या कविते आणि कवितेवरचे प्रश्न कसे असतात ते लक्षात येण्यासारखं आहे. बघा, आता आम्ही झाडं लावतो, बरोबर की नाही. मग झाडं आपल्याला काय काय करतात, काय देतात, कशी असतात, त्या झाडाचं छोटस इथे वर्णन ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. बघा, हा छोटीशीच कविता असते, पण त्याच्यावर छान असे मनोरंजक प्रश्न असतात. त्या प्रश्नाला उत्तर आपण, समर्पक उत्तर आपलं देणं हे आपलं काम आहे. पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ती कविता नीट समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला ते 3 पर्याय शेवटी पहिले सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. कविता पहिली समजून घ्या, नीट त्याचं वाचन करून घ्या. त्या कवितेचं वाचनच असं झालं पाहिजे की त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर येणार आहे. बघा, हा, लाव रोपटे होईल झाड, लाव रोपटे होईल झाड, पक्षी जातील पाना आड, पक्षी जातील पाना आड. कुठे जाणार आहेत पक्षी, पाना आड जा. येतील फळे बहरतील फुले, येतील फळे बहरतील फुले. काय बहरणार आहे ते झाडांनी, फळे आणि फुलांनी बहरणार आहे. झाडाखाली मग खेळतील मुले, बहरलेले हे झाडाखाली कोण खेळणार आहेत, तर ही मुलं खेळणार आहेत. ताजी शुद्ध मिळेल हवा, ताजी शुद्ध मिळेल हवा. बहरलेलं झाड आहे, ताजे टवटवीत आहे, म्हणून त्याची आपल्याला हवा पण कशी मिळणार आहे, शुद्ध हवा अशी आपल्याला इकडे मिळणार आहे. सुगंध फुलांचा घेऊ नवा,
म्हणजे त्या सुगंध, जो फुलांचा सुगंध आहे, वास आहे, तो आपण नव्याने घेणार आहोत. वाहील वारा हसेल आभाळ. कोण वाहणार आहे? वारा वाहणार आहे. आणि हसायला कोणाला येणार आहे? त्या आभाळाला. किती सुंदर छान अशी कल्पना केलेली आहे बघा या कवितेमध्ये. वाहील वारा हसेल आभाळ. आभाळ हसणार आहे तिकडे, जर वारा छान असा गारगार व्हायला लागला तर. आणि झाडा फुलांचा करू सांभाळ. मग झाडा फुलांचा सांभाळ करायचा आहे, त्याचं नीट संरक्षण करायचं आहे. आपण त्याला, आपण झाड लावलं का काय करतो, त्या झाडाकडे बघत नाही. मग आपण नेहमी आपल्याला सगळे आपल्याला सांगतात की झाडं लावा, झाडे लावा, झाडे जगवा. असं का सांगतात? की आपण झाड लावलं की आपलं काम संपलं नाही. ते मोठे होईस तोपर्यंत, जसं आपल्या आई आपल्या छोट्या बाळांचं संगोपन करते, तो मोठा होईस तोपर्यंत त्याच्या पाठीशी असते, तसंच आपल्या त्या झाडाला त्याच्या पाठीशी राहायला पाहिजे. म्हणजे कसं? तर त्याला खत पाणी घालणं हे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य आपण तिथे दक्षता बजावली पाहिजे. तर बघा, तरच ते कसं फुल झाड आहे ते फुलांनी आणि फळांनी बहरणार आहे. आणि मग कोण येणार आहे? ढग देतील पाणीच पाणी. जर झाडं असतील तर आपल्याला भरपूर पाणी मिळणार आहे. म्हणजे ढग जेव्हा आहेत ते आपल्याला काय देणार आहेत? तेव्हाच पाणी देणार आहेत. म्हणून झाडे लावायचे आहेत. म्हणजे आपल्या वाढदिवसाला आपण आपल्या मित्रांना गिफ्ट देण्याच्या, काही वस्तू गिफ्ट देण्याच्या ऐवजी आपण काय द्यायला पाहिजे? छोटस एक रोपट द्यायला पाहिजे त्याला. आणि ते रोपट देताना आपण त्याला नुसतं सांगायचं नाही, द्यायचं नाही, तर त्याला सांगायचं, बाबा ह्याची काळजी घे आणि पुढच्या वाढदिवसाला मला ते खूप मोठं झालेलं बघायला आवडेल, असंही त्याला सांगायचं. पक्षी गातील सुरेल गाणी. बघा, त्यावर पक्षी बसून काय गाणार? सुरेल, सुंदर सुरेख असं गाणं गाणार आहेत, सुंदर आवाजामध्ये. मग ते आपल्याला ऐकायला छान असं वाटेल. हे अशी झाडाची छोटस रोप लावल्यानंतर काय काय होतं हे ह्या कवितेत वर्णन केलेलं आहे. मग त्या कवितेचं वर्णन आता आपण समजून घेतलेलं आहे, बरोबर की नाही? मग अशा प्रकारे कवितेचा अर्थ जर आपण समजून घेतला, त्याचं वाचन नीट व्यवस्थित केलं, तरच आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगता येणार आहेत. मग ह्या कवितेचं वाचन श्रुती कर. श्रुती. टीचर मी वाचतो. श्रुती आहेस का तू? टीचर मी वाचू का? आपला नियम काय आहे बाळांनो? आता मी वाचू सांगितलं तर मी एकालाही वाचायला देणार नाही. मी ज्याला सांगितलं त्याचंच नाव असेल तर त्यालाच मी त्याचाच माईक ऑन करणार, तर माईक सगळ्यांचे बंद करणार. ओके, बरोबर की नाही? बाकीच्याने वाचायचंय की नाही तुम्हाला? मग मनात वाचा, तुमचा माईक बंद करा आणि तुम्हाला किती मोठ्याने वाचायचं तितक्याने वाचा. तुमच्या घरातले मम्मी पप्पा दादा दीदी सगळं ऐकणार आहात, पण तेव्हा तुमचा माईक काय करायचा? बंद करायचा. ओके. मग आता मी कोणाला वाचायला सांगितलेलं आहे? विवेकला. तो विवेकच फक्त त्याचा माईक ऑन करणार आहे, बरोबर? विवेक वाच. लाव रोपटे होईल झाड, पक्षी पाना आड, येतील फळे बहरतील फुले, झाडाखाली मग खेळतील मुले, ताजी शुद्ध मिळेल हवा, सुगंध फुलांचा घेऊन वाहील वारा हसेल आभाळ, झाडा फुलांचा करू सांभाळ, ढग देतील पाणीच पाणी, पक्षी गातील सुरेल गाणी. छान, मस्त कवितेचं वाचन छान केलं, अभिनंदन तुझं. आता आपण अजून एका विद्यार्थ्याला वाचायला देऊया आणि मग आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया. राजनंदिनी. हो टीचर. माईक ऑन कर तुझा. माईक ऑन कर. माईक ऑन नाहीये तुझा. झाला
ओके, तिने माईक वाचन केलं पण माईक तिचं ऑन नसल्यामुळे आपल्याला ऐकायला नाही आलं. ओके, आरती चोरगे वाचणार आहे, बाकीचे माईक बंद ठेवणार आहे. मी वाचू? देणार आहे, आपल्याकडे आहे भरपूर अजून वाचायला. कविता. लाव रोपटे होईल झाड, पक्षी जातील पाना आड, येतील फळे भरतील फुले, झाडाखाली मग खेळतील मुले, ताजी शुद्ध मिळेल हवा, सुगंध फुलांचा घेऊन वा, वाहिल वारा हसेल आभाळ, झाडा फुलांचा करू सांभाळ, ढग देतील पारीच पाणी, पक्षी गातील सुरेल गाणी. ओके, छान, मस्त, तुझं पण अभिनंदन, छान गायलंस, वाचन केलंस, बरोबर. आता आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया. मग त्या प्रश्न विचारण्याच्या आधी मी कृतिकाला विचारते. कृतिका, तुझा माईक ऑन राहणार आहे, बाकीचे माईक सगळे बंद असणार आहेत. पाना आड कोण गातात, ह्या 4 पर्यायामधला एक पर्याय मला सांगायचा आहे. आता सगळ्यांना सांगितलं का रे बाळांनो मी? नाही की नाही? कृतिकाला सांगितलेलं आहे की नाही? मग कृतिका मला सांगणार आहे. पक्षी. ओके, माईक बंद करा बाळांनो सगळ्यांनी. तुम्ही किती छान गुणी आहात की नाही? आपले नियम तुम्हाला सगळ्यांना आपल्याला उत्तर सांगायचं की नाही, मग आपल्या चॅट बॉक्स मध्ये पण टाकायचं. चॅट बॉक्स पण तुमची वाट बघतोय. तो पण नको रागवायला की नाही, मग तिथे टाकायचं आहे उत्तर. मग बाकीच्याने आपल्याला ज्याचं नाव घेणार आहे तोच बोलणार आहे. ओके, आता भाग्यश्री सांगणार आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. मुले कोठे खेळतात? मुले कोठे खेळतात? भाग्यश्री सांग. झाडाखाली. झाडाखाली, बरोबर. झाडाखाली. मुले कुठे खेळतात? ओके, झाडाखाली मुले खेळतात, कारण हे बहरलेलं झाड आहे, सावलीत देणार आहे, म्हणून मुलांना खेळण्यासाठी झाड, म्हणून मुलं झाडाखाली खेळतायत. आता तिसरा प्रश्न. कवितेमध्ये फक्त 3च प्रश्न विचारले जातात, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. पण ते 3 प्रश्न आपण काळजीपूर्वक सोडवले पाहिजेत, बरोबर की नाही? विनंती गवस मला सांग. ओके, विनंती सांगणार आहे आता मला. आभाळ केव्हा हसते? 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्याय मधला आभाळ केव्हा हसते? केव्हा हसायला येतं आभाळाला? विनंती सांग. बघा, नीट लक्षपूर्वक बघा. आता हा प्रश्न असा आहे, 5वा प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला. नीट बघा, नीट वाचा. वारा वाहिल्यावर, बरोबर. वारा वाहतो की नाही, छान असा सुंदर गार गार वारा वाहतोय, म्हणून ह्या आभाळाला हसायला येऊ लागलेलं आहे. म्हणून वारा वाहिल्यावर आभाळ हे हसतय. झाली आता आपलीकडे. आपण ह्या अशा प्रकारे कविता आणि त्या कवितेवरचे प्रश्नांची उत्तर समजून घेतलेली आहेत, बरोबर की नाही? मग आता तुम्हाला कितपत काय समजलं, असं एक छोटीशी कविता तुमच्या समोर येणार आहे. आपण आता मूल्यमापन करूया त्या कवितेचं. तुम्हाला कितपत समजलेलं, त्या कविता वाचायच्या आणि विचारलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय कोणता आहे तुम्हाला सांगायचा आहे. तर तुम्ही मला 3 कविता तुम्हाला सांगितलेल्या आहेत, नीट समजावून सांगितलेल्या आहेत. आणि आता मी काही कविता सांगणार नाही, समजावून सांगणार नाही. फक्त तुम्ही त्या कवितेचं वाचन करायचं आहे आणि कुठला योग्य पर्याय येतो तो तुम्ही ठरवायचा आहे, आणि मला तुम्ही त्याचं उत्तर सांगणार आहात, बरोबर की नाही? बघा, मी वाचन करते कवितेचं. आई म्हणून कोणी, आई म्हणून कोणी, आईस हाक मारी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणू मी, आई घरी ना दारी, ही न्यूनता सुखाची चिंता सदा विधारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई नाहीये आणि आईच कोण हाक मारू, हे आईचं सुंदर असं वर्णन त्यात केलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे?
काही समानार्थी पण शब्द आपल्याला विचारले जातात. मग त्या समानार्थी शब्द कुठला असेल, कुठला नसेल, तो सगळं तुम्ही त्या कवितेचं मनात वाचन करायचं आहे. आणि मनात त्या कविता मला ती सांगा. त्या जेव्हा तुमच्या समोर प्रश्न येईल तेव्हा त्या मला प्रश्नाचं उत्तर, योग्य पर्याय कोणता आहे तो मला सांगायचा आहे. मग आता मला संतोष सांगणार आहे. बघा तुमच्या पुढे एक प्रश्न येणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मला, या कवितेत कोणाचे महत्व वर्णन केले आहे? या कवितेत कोणाचे केलेले आहे? आईचे. बरोबर. माईक बंद कर तुझा. माईक खरखरतोय. माईक खरखरतोय आवाज. हा, सोहम मला आता सांगणार आहे. सोहम, दुसरा प्रश्न सोहम साठी येतोय. या कवितेत आई ह्या शब्दाला कोणता समानार्थी शब्द आला आहे? बघा आता, जर तुम्ही नीट व्यवस्थित वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येणार आहे. आई ह्या शब्दाला कोणता समानार्थी शब्द आलेला आहे तो लक्षात घ्यायचा आहे. मी ते शब्द बघा. जननी, बाबांचे, आईचे आणि यापैकी नाही. कुठला पर्याय आहे तो मला तुम्ही सांगायचा आहे. ह्या कवितेत आलेला समानार्थी शब्द आई, ह्याला कुठला शब्द आलेला आहे? वेदिका सांग. वेदिका. बघा ह्या कवितेमध्ये कुठला शब्द आलेला आहे? ह्या कवितेमध्ये जर तुम्ही ती नीट व्यवस्थित वाचलेली असेल तर तुम्हाला सांगता येणार आहे. आता जननी हा शब्द तर ह्या कवितेत नव्हताच. बाबा तर काही समानार्थी शब्द नाहीच आहे. आई, आईचे, आई हा शब्द आलेला आहे. आईचा आपल्याला शब्द विचारलेला आहे. मग आईला तिथेच समानार्थी शब्द असलेला कुठला आहे तिकडे? कोणाच्या लक्षात आहे का काय विचारले ते? कोण सांगते मला? संतोष, तू सांग. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. यापैकी नाही, कारण तिकडे आपला कुठला शब्द आलेला आहे? माता आलेला आहे. आईला माता म्हणतात की नाही, माता हा शब्द आपण इथे घेतलेला नाहीये. म्हणजे यापैकी नाही. आता तिसरा प्रश्न बघूया. स्वामी तिन्ही जगाचा टिंबटिंब ह्यातला 4 पर्याय दिलेला आहे. 4 पर्याय मधला योग्य पर्याय मला रिया सांगणार आहे. रिया. रिया सांग. रिया. खुशबू सांग. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला कविता आणि कवितेवरील योग्य, ओके आता माईक बंद कर. ओके ओके, तुम्हाला म्हणजे समजलेले आहेत कविता आणि त्या कवितेचा अर्थ कसा समजून घ्यायचा हे छानपैकी तुम्हाला समजलेलं आहे. त्यामुळे तुम्ही छानपैकी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक. बघा तुम्ही छान छान अशी उत्तरं दिलेली आहेत. आता तुम्हाला स्वाध्याय देणार आहे. तो त्या स्वाध्यायाचं तुम्ही काय करायचं आहे? स्क्रीनशॉट. अशीच एक कविता, म्हणजे आपल्याला ही कविता झालेली आहे. आपली ही कविता झालेली आहे, आपल्याच पाठ्यपुस्तकातली आहे. आणि ह्या पाठ्यपुस्तकातल्या कवितेचा तुम्हाला जरी पाठ्यपुस्तकात असली तरी ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण ह्याच्यावर मी वेगळे प्रश्न विचारलेले आहेत. तर ते कुठले ते समजून घ्यायचं. बघा, कवितेत हुतात्मे कोणाला म्हटले आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायामधला योग्य पर्याय कुठला तो तुम्ही ती कवितेचं छान असं वाचन करायचं आहे.
ती समजून घ्यायचं आहे, तरच त्या प्रश्नाचं योग्य तुम्ही उत्तर देणार आहात. बरोबर. दुसरा प्रश्न आहे, देशभक्तांच्या आयुष्याची तुलना कोणाशी केली आहे? हे 4 पर्याय दिलेले आहे. मग 4 पर्यायामधला कुठला योग्य पर्याय, तो पर्याय तुम्ही तिथे त्या पर्यायाला गोल करायचा आहे. आता तिसरा प्रश्न आहे, संसार ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग 4 पर्याय दिलेले आहेत, त्या 4 पर्यायामधला एकाला क्लिक करायचा आहे. ओके. हा, मग आता हा आपला कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न असे तुम्हाला आता हा भाग समजलेला आहे. त्यामुळे तुम्ही काय केलेले आहे, छान सुंदर अशी उत्तरं दिलेली आहेत. बरोबर की नाही? मग त्यासाठी तुम्हाला तो मी एक अजून कविता दिलेली आहे, आणि तुम्हाला असं आपल्याला जास्तीत जास्त आपला संग्रह करावा असा वाटत असेल तर आपण काय करायचं आहे, त्याचा जास्त संग्रह करायचा आहे. म्हणून अशा अजून कविता शोधायच्या आहेत. कविता त्या शोधायच्या आहेत, आणि मग त्या शोधून काय करायचं आहे तुम्हाला करायचं. म्हणजे आपल्याला कसा होणार आहे, शब्द संग्रह पण वाटणार आहे, छान कविता पण वाचायला मिळणार आहेत, आणि आपण सुंदर अशा कविता पण अजून करायला, अजून चांगल्या तर येतातच, अजून त्याच्यामध्ये भर पडणार आहे. म्हणून हा छोटासा एक तुम्हाला घटक घेतला होता. मग हा घटक आता आपल्या इकडे संपलेला आहे, आणि हा जर आज तुमचे कोण मित्र मैत्रीण ह्या घटकाला नसतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ काय करायचा आहे, शेअर करायचा आहे, आणि तुम्ही सगळ्यांनी लाईक करायचं आहे. तुम्ही सगळेजण म्हणतात की नाही, टीचर तुमचा पाठ मला खूप आवडला. मग आवडला तर कधी आम्हाला कळणार आहे, तुम्ही लाईक केल्यावर आम्हाला तो कळणार आहे. म्हणून तुम्ही लाईक करायचं आहे, लाईक करायला विसरायचं नाही, आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे. धन्यवाद.